नमस्कार विद्यार्थ्यांना. या ऑडिओ लेक्चरमध्ये आपण बघू मार्च 2020 ते 2023 या प्रश्नपत्रिकेत जेवढे ट्रिग्नोमेट्रिकवर क्वेश्चन्स विचारले आहेत ते सगळे आपण कव्हर करू. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत की जे आपण प्रिव्हियस सगळ्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी आपण सॉल्व्ह केले. ठीक आहे, त्यामुळे आपण ते इथे घेणार नाही. तर बघूयात आपण वन बाय वन सगळे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल जो आहे हा आपला स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. तर ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय की प्रूव्ह दॅट sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं. ठीक आहे, तर आपण काय करू की आधी LHS घेऊया. बघा, प्रूव्ह दॅट करण्याच्या पद्धती कशा असतात की तुम्ही एकतरी आधी LHS घ्या, त्याला सॉल्व्ह करत RHS ला आणा, किंवा RHS घ्या, त्याला सॉल्व्ह करत LHS आणा. ठीक आहे, किंवा दोन्ही पण सेपरेटली सॉल्व्ह करा आणि दोघांचा आन्सर पण सेम करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आपण LHS घेऊयात. हा आपला LHS आहे, sec theta plus tan theta. प्रूव्ह दॅटचं कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जे प्रूफ करायचं आहे, ठीक आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप जाताना RHS ची रिक्वायरमेंट काय ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. तर सुरुवातीलाच मला लक्षात आलं की RHS मध्ये मला सगळं जे पाहिजे इन टर्म्स ऑफ साइन आणि कॉस पाहिजे. ह्याचा अर्थ काय, आय एम गोइंग टू कन्वर्ट दिस सेक अँड टॅन इन द फॉर्म ऑफ साइन अँड कॉस. म्हणजे आपल्याला सेक आणि टॅनला काय करायचं, साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. त्याला जर तुम्ही साइन आणि कॉस मध्ये जर कन्वर्ट नाही केलं तर हे एक्झाम्पल तुम्हाला कधीच कॉस थिटा आपण 1 मायनस साइन थिटा जे RHS ला पाहिजे ते कधीच मिळणार नाही. तर आपण काय करूयात, याला आधी कन्वर्ट करूयात. सेक मीन्स व्हॉट, 1 अपॉन कॉस. सेक मीन्स व्हॉट, और 1 अपॉन कॉस थिटा. and what's about tan theta? Tan theta can be expressed as sin theta upon cos theta. So I can express tan as a sin upon cos. Here you can observe the denominator is same. Here denominator is cos theta, here also denominator is cos theta, so we can add the numerator. ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतो आपण काय करतो, न्यूमरेटरला ऍड किंवा सबट्रॅक्ट करतो अकॉर्डिंग टू या दोघांच्या मध्ये जे साइन आहे त्याप्रमाणे. या दोघांच्या मध्ये प्लस आहे त्यामुळे वरचे दोन्ही टर्म्स आपण काय करू, ऍड करून टाकू. त्याला आपण असं लिहू. Here denominator is same, that's why I have added the numerator. आपण काय केलंय, न्यूमरेटर जो आहे तो आपण ऍड केलाय. ठीक आहे, आता बघा की प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण आपण एक सांगितलं होतं की जिथेही 1 मायनस साइन, 1 प्लस साइन, 1 मायनस कॉस, 1 प्लस कॉस अशा जर टर्म्स दिसत असतील तर आपण काय केलं पाहिजे, ह्याच्या कॉन्ज्युगेटनी मल्टिप्लाय डिवाइड केलं पाहिजे. आणि बघा, तुम्ही RHS जे आपल्याला पाहिजे त्या RHS कडे पण तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केला, म्हणजे उजवी बाजू जे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी डिनॉमिनेटरमध्ये आपल्याकडे 1 मायनस साइन थिटा दिसतोय. म्हणजे मला हे सगळं सिम्प्लिफाय झाल्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस साइन थिटा पाहिजे. ह्याचा अर्थच काय होतो की न्यूमरेटरला जो 1 प्लस साइन थिटा आहे त्याच्या कॉन्ज्युगेटने आपल्याला मल्टिप्लाय डिवाइड केलं पाहिजे. तर चला आपण ह्याच्या कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय डिवाइड करू. त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी प्रॉपरली एक्सप्लेन केलंय की आपण कॉन्ज्युगेटने काय डिवाइड आणि मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, की अशा टर्म्स असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे. ओके, so I multiplied numerator and denominator by 1 minus sin theta. Okay, whenever we multiply something to the numerator and denominator, the equation remains as it is. म्हणजे तो इक्वेशन आहे तसं राहतोय, त्याच्या ओरिजिनॅलिटीला काही आपण डिस्टर्ब करत नाही. म्हणजे हा इक्वेशन किंवा हे जे टर्म आहे त्याला आपण इम्बॅलन्स करत नाहीये. ठीक आहे, जर एखाद्या टर्मने मल्टिप्लाय केलं दुसऱ्या टर्मने जर डिवाइड केलं तर त्या केसमध्ये आपलं इक्वेशन इम्बॅलन्स होतं. ठीक आहे, आता वर जर न्यूमरेटरला बघितलं तर न्यूमरेटरचे दोन्ही टर्म्स मला सेमच दिसतात. ते दोन्ही जे टर्म्स दिसतात ते दोन्ही सेम दिसतात. फक्त फरक काय त्यांच्यामध्ये, एकाला प्लस आहे आणि दुसऱ्याला मायनस आहे. मग मी याला काय करू शकतो, ए प्लस बी आणि ए मायनस बी प्रमाणे कन्वर्ट करू शकतो. आणि ए प्लस बी आणि ए मायनस बी चा आन्सर करते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जर 1 ला आपण जर ए सपोज केलं तर हा 1 चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस साइन थिटाला जर बी सपोज केलं तर हा साइन स्क्वेअर थिटा येतो म्हणजे बी स्क्वेअर झाला. ठीक आहे, आता डिनॉमिनेटर जो आहे त्याला आपण ऍज अ डिस्टन्स टाकू, त्याला डिस्टर्ब नको करायला. ओके, आपण डिनॉमिनेटर आहे तसं ठेवून टाकलेलं आहे. आता नीट जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर न्यूमरेटर मध्ये 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे.
ठीक आहे. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी आहे. बघा ही आयडेंटिटी आपल्याकडे आहे. या 4 व्हिडिओमध्ये मी वारंवार एकच गोष्ट सांगत आहे तुम्हाला, की आपले जे क्वेश्चन सगळे फ्रेम झालेले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे, सगळे आयडेंटिटीवर आपले क्वेश्चन्स फ्रेम होतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळे आयडेंटिटीज तुम्हाला पाठ पाहिजेत आणि हे प्रॉपरली वापरता आले पाहिजे आयडेंटिटी. आता बघा इथे मला दिसतो वन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. वन स्क्वेअर म्हणजे 1 येतो. ठीक आहे. मग मी काय करतो, ह्या साइन स्क्वेअर थिटा जो आहे, त्या साइन स्क्वेअर थिटाला जर मी काय केलं, RHSला जर पाठवलं, म्हणजे ह्या बाजूला जर तो गेला, तर कसा दिसेल बघा. हा कॉस स्क्वेअर थिटा मी आहे तसंच ठेवतोय. ह्या साइन स्क्वेअर थिटाला मी RHSला जर पाठवला, तर तो RHSला गेल्यानंतर काय येणार, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. So this is 1 minus sin square theta. Means what? The value of 1 minus sin square theta is cos square theta. So I am going to replace 1 minus sin square theta by cos square theta. Okay. Now this equation, the equation मध्ये आपण substitute करू. Okay. Equation मध्ये आपण substitute करूयात. आता बघा, हे 1 square minus sin square theta. हे 1 square minus sin square theta च्या ऐवजी आपण काय पुट करणार आहोत, cos square theta. हे पुट केले मी आता cos square theta पुट केलं. कोणाच्या ऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आत्ताच आपण बघितलं 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर डिवायडेड बाय हा cos थिटा पण आहे तसा ठेवून टाकूयात. आणि हा जो ब्रॅकेट मधला 1 मायनस साइन थिटा आहे, हा 1 मायनस साइन थिटा पण आपण आहे तसा ठेवून टाकूयात. आता बघा इथे एक cos दिसतो आपल्याने, न्यूमरेटर मध्ये cos स्क्वेअर आहे, म्हणजे cosचे 2 टर्म्स आहेत. त्यामधला एक टर्म मी काय करतो, कॅन्सल करतो. बरोबर आहे. इथे cosचे 2 टर्म्स आहेत, म्हणजे cos स्क्वेअर मध्ये cosचे 2 टर्म्स आहेत. त्यातला एक टर्म डिनॉमिनेटरच्या टर्मशी मी कॅन्सल केलेला आहे. म्हणजे अजून एक इथे cos थिटा अजून एक शिल्लक राहतो. हा cos थिटा आहे तसा शिल्लक राहिला. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय शिल्लक राहतो का, डिनॉमिनेटर मध्ये आपल्याकडे शिल्लक राहिला 1 मायनस साइन थिटा. आणि नीट जर तुम्ही RHS जर बघितलं, तर ठीक आहे, RHS आपल्याला काय पाहिजे, cos थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. आणि तेच आपल्याला मिळालंय. ह्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. त्याच्यामध्ये आपण काय काय केलंय, की रेसिप्रोकल्स, ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत, आय हॅव यूज द रेसिप्रोकल्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ॲज वेल ॲज ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके. So let's move the next example. पुढचा आपण एक्झाम्पल बघू. तर बघा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे, इथं पण मला लेफ्ट हँड साइड जे आहे, लेफ्ट हँड साइड मध्ये tan a डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर a, ब्रॅकेट आहे ना, ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे बरं का, दोन्ही पण साईडला ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे. ठीक आहे. इथं पण स्क्वेअर आहे आणि तिकडे पण स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता बघा LHS मी जर घेतलं, ठीक आहे, RHSला आपल्याला काय प्रूफ करायचं, साइन ए इंटू कॉस ए. आता बघा मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे इथं पण. ठीक आहे. तर आपल्याला जे हे सगळे टर्म्स आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, की जेणेकरून आपल्याला साइन ए इंटू कॉस ए आपल्याला आन्सर मिळेल. ठीक आहे. तर मी काय करतो बघा, की हा जो टॅन आहे, त्या टॅनला मी काय करतो, त्या टॅनला काय केलं मी, साइन ए अपॉन कॉस ए लिहिलं. ठीक आहे. आता ह्याच्या डिनॉमिनेटरमध्ये तुम्ही जर नीट बघितलं, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे. आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय होतो, ही पण एक ट्रिग्नोमेट्रीची एक आयडेंटिटी आहे. तर 1 प्लस टॅन स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहितो, सेक्स स्क्वेअर ए लिहिणार. ठीक आहे. मग 1 प्लस टॅन स्क्वेअर मीन्स इट इज अ सेक्स स्क्वेअर ए, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करून काय, 1 प्लस टॅन स्क्वेअरच्या ऐवजी आपण सेक्स स्क्वेअर, आणि परत त्याला स्क्वेअर असल्यामुळे काय झाला, स्क्वेअर प्लस. ओके, प्लस टाकत. हा कॉट आहे, कॉट एला आपण कसं लिहिणार, कॉट ए कॅन बी एक्सप्रेस एज कॉस ए अपॉन साइन ए. टॅन आपण साइन अपॉन कॉस लिहितो, तसं कॉटला काय लिहिणार आपण, कॉस ए अपॉन साइन ए. आता याच्या डिनॉमिनेटरमध्ये पण आय कॅन ऑब्झर्व देर इज अ वन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी दॅट इज 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. So I can write this 1 plus cot square a as a cosec square a. Again it's bracket square. So I have written 1 plus cot square as a cosec square a, and it's again square because it is a bracket square. Okay. Now I am going to convert this sec square and cosec square in the form of sin and cos. So I am going to use the
reciprocals of secant cosec. Okay, let us proceed. I kept this numerator as it is. I'm going to convert this sec in the form of cos because cos and sec both are reciprocal to each other. ओके, म्हणजे ह्या सेक स्क्वेअर ए जो आहे ह्या सेक स्क्वेअरला मी काय करणार आता कॉस मध्ये कन्वर्ट करणार आहे. सेक म्हणजे काय तो 1/cos. ठीक आहे, सेक मीन्स वॉट 1/cos. आता बघा आपण रेस टू पॉवर 4 लिहिलंय, त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. आता इथं जर बघितलं इथे काय आपल्याकडे सेक स्क्वेअर ए त्याचा पॉवर परत ए आहे. जर पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे. तर 2 इंटू 2 किती येणार 4 येणार, म्हणजे सेकचा पॉवर 4 झाला. आणि सेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा रेसिप्रोकल आहे, म्हणून ह्याला काय केलं मी 1/cos रेस टू 4 केलं. सिमिलरली दिस न्यूमरेटर कीप ॲज इट इज. न्यूमरेटरला आपण काय केलंय कॉस ए पण साइन ए कीप ॲज इट इज. आता बघा इथं पण आपल्याकडे काय येतं कोसेक स्क्वेअर ए आहे आणि कोसेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, साइनचा रेसिप्रोकल आहे. सो आय कॅन राईट दिस कोसेक ॲज अ 1/sin. ओके, अगेन इट इज अ स्क्वेअर रेस टू स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट रेस टू it has a square and it is again bracket square. So we can take the product of these powers. So total power is 2 into the 4, means it is actually cosec raised to 4a. So cosec is the reciprocal of sine. So I can write this cosec raised to 4 as 1/sin raised to 4a, means or sin raised to 4a, or you can write sin a raised to sin a whole bracket raised to 4. Okay, now I am going to simplify this total quantity. Now finally I have converted entire quantities in the form of sin and cos. सगळ्याला आपण sin आणि cos मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आपण सिम्प्लिफाय करूया. आता बघा आपल्याला ते कॉन्सेप्ट लागणार आहे, जे आपण नेहमी स्टडी करतो की एखादा डिनॉमिनेटर असेल, त्या डिनॉमिनेटरचा अजून एक जर डिनॉमिनेटर असेल, तो डिनॉमिनेटर कुठे जातो, वर न्यूमरेटर मध्ये जातो. हा कॉन्सेप्ट आपण यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला असं जर हा 2/x आहे, परत त्याला डिवायडेड बाय 7/8 आहे. So actually this is 2/x. Again there is a division sign and it is a 7/8. Okay, so this can be written as, how to write this one, I can write this is a first 2/x as it is into 7/8 can be written as 8/7. So actually this is again one denominator. Again this denominator contain one more denominator. So denominator of denominator comes to the numerator. That's why I have written this 7/8 as a 8/7. हा कॉन्सेप्टचा मी यूज करणार आहे इथे. ठीक आहे, तर ह्या कॉन्सेप्टचा जर यूज केला तर मी काय करतो न्यूमरेटरला आहे तसं ठेवून टाकतो परत एकदा, तुला डिस्टर्ब नको करायला. So sin a upon cos a keep as it is. So 1/cos raised to 4a can be written as cos raised to 4a. ओके, म्हणजे काय केलं, हा डिनॉमिनेटरचा cos raised to 4, तर हा कुठे गेला, वर न्यूमरेटर मध्ये शिफ्ट होतो, तर न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केला. डिवाइड बाय 1 लिहायचं असतं तुम्ही लिहा किंवा नाही लिहिलं तरी काय हरकत नाही. ओके, प्लस व्हॉट्स ऑफ द सेकंड टर्म, फर्स्ट आय एम गोइंग टू राइट द न्यूमरेटर as it is. Cos a upon sin a as it is into, it is again denominator of denominator, so I can shift this sin raised to 4a to the numerator by using this property. Okay, so this is nothing but our sin raised to 4a, sin raised to 4a divided by 1. You write either divided by 1 or not, that's depend upon you. Okay, it's not necessary to write the divided by 1. Okay, so here I can see this is the cos a, इथे पण आपल्याला cos raised to 4 आहे. सो कॉस रेस टू 4 जो आहे, म्हणजे एकूण आपल्याला इथे 4 कॉस आहेत. ठीक आहे, त्यातला मी एक कॉस काय करणार आहे, ह्याच्यासोबत कट करणार आहे. इथं कॉस आहे, त्या कॉस एला मी काय करतो, कट करतोय. इथं माझ्याकडे एकूण 4 टर्म्स आहेत कॉसच्या, त्यापैकी एका टर्मला मी कट करतोय, म्हणजे आपल्याकडे अजून किती टर्म्स राहतील, 3 टर्म्स राहतील. ठीक आहे, म्हणजे हे जर रिराईट केलं तर कसं दिसेल बघा, हा साइन ए मी काय करतो आहे तसा ठेवतो, साइन ए. ओके, आय राईट दिस साइन ए ॲज इट इज इनटू. ओके, साइन ए कीप ॲज इट इज इनटू कॉस क्यूब ऑफ ए. ठीक आहे, कारण
आपल्याकडे कॉस्टचे एकूण 4 टर्म्स होते. त्यातला एक टर्म आपण या डिनॉमिनेटरमध्ये पण कॉस्ट आहे. त्यातला एक टर्म आपण कॅन्सल केला. जसे ते 104 टर्म्स असतील आणि खाली जर एक एक्स असेल तर आपण एक एक्सला कट करतो. सेम त्याच मॅनरमध्ये आपण याला कट केलं प्लस. इकडे काय शिल्लक राहील बघा. इथं पण सेम तसंच करायचं. इथे एक साईन आहे. त्या साईनला मी काय करणार, त्या साईनला मी आता कट केलं. इथं पण साईनचे एकूण टोटल आपल्याकडे 4 टर्म्स आहेत. त्या 4 टर्म्सपैकी मी काय करतो, एका टर्मला कट करतोय. म्हणजे जर टर्म कट केला तर किती टर्म्स राहतील इथं? आपल्याकडे 3 टर्म्स राहतील. ठीक आहे. म्हणजे इथं काय इथं काय टर्म शिल्लक राहतील आपलं, फक्त कॉस एक शिल्लक राहील आणि दुसरं काय राहील, साइन क्यूब ऑफ ए शिल्लक राहील. सो आय एम गोइंग टू राईट दिस टर्म. दिस इज कॉस ए into what? Sin cube of a. Now I am going to concentrate on the RHS. आता RHS ला मला काय पाहिजे, ह्याच्याकडे पण आपलं लक्ष पाहिजे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की एक्झाम्पल सॉल्व्ह करताना RHS ची रिक्वायरमेंट काय, त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. तर RHS ला मला काय पाहिजे, साइन ए इंटू कॉस ए पाहिजे. म्हणजे मला साइन ए इंटू कॉस ए पाहिजे, म्हणजे दोघांचं प्रॉडक्ट पाहिजे. पण बघा इथे नीट जर तुम्ही बघितलं, इथं पण साइन आहे आणि इकडे पण साइन आहे. ठीक आहे. तर मी काय करू शकतो, साइनला कॉमन काढू शकतो. इथं पण कॉस आहे आणि इथं सुद्धा कॉस आहे. म्हणजे ह्या दोन्हीही टर्म्समध्ये साइन आणि कॉस दोन्हीकडे आहेत. ठीक आहे. हे दोन्हीकडे आपल्याला ते कॉमन देऊ शकतात. मग मी काय करतो, साइन इंटू कॉस एला बाहेर काढतो. साइन ए बाहेर आला. ठीक आहे. इंटू म्हणजे काय केलं आपण इथं, साइन इंटू कॉस एला बाहेर काढले. आता बघा, त्या फर्स्ट टर्ममधून ऑलरेडी साइन तर बाहेर आला. एक कॉस क्यूब आहे, त्या कॉस क्यूब मधला एक कॉस बाहेर आला. म्हणजे अजून किती कॉस शिल्लक राहिले आपल्याकडे, 2 राहिले. सो दिस इज अवर कॉस स्क्वेअर ए. सिमिलरली हिअर प्लस. आता बघा, या दोन टर्म्स मधून कॉस तर ऑलरेडी बाहेर आला. काही कॉस शिल्लक राहिला नाही. एक कॉस होता तो बाहेर काढला आपण. इथे साइन क्यूब आहे, म्हणजे या साइन क्यूब मधला एक साइन ऑलरेडी आपण कॉमन म्हणून बाहेर काढलाय. तर अजून किती साइन शिल्लक राहायला पाहिजे, 2 राहायला पाहिजे. सो दिस इज अवर साइन स्क्वेअर ए. ओके. इफ यू ऑब्झर्व द ब्रॅकेट, this gives you the one more important trigonometric identity, that is sin square a plus cos square a, and we know the value of sin square a plus cos square a is 1. So I can write this bracket as a 1. म्हणजे ब्रॅकेटची व्हॅल्यू आपण किती लिहू शकतो, 1 लिहू शकतो. तुम्ही सगळं रिझन लिहा बरं का त्या ब्रॅकेटमध्ये. परीक्षेला प्रॉपरली सगळे रिझन्स वर लिहा. साइन ए इंटू कॉस ए आपण आहे तसं ठेवून टाकूयात. आत्ताच तुम्हाला सांगितलं की ब्रॅकेटची व्हॅल्यू किती, 1. आणि 1 ने जर साइन ए इंटू कॉस एला मल्टिप्लाय केलं तर त्याला काहीच फरक पडत नाही. सो आय कीप दिस साइन ए इंटू कॉस ए ॲज इट इज. So I kept this sin into cos A as it is, because we took the multiplication of this 1 into cos A, that gives you the cos A. So we got sin into cos A, and that is our requirement. बघा नीट, RHS आपल्याला sin into cos A. तर ह्याप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल्स हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल तुम्ही जर वाचलात नीट, तर याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं गेलंय, इफ ए अँड बी आर टू नॅचरल नंबर्स. ए आणि बी आपले कसे आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. ठीक आहे. आणि काय कंडिशन दिलंय, ए इज ग्रेटर दॅन बी. ए हा बी पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. ए कसा आहे, बी पेक्षा मोठा आहे. आणि काय म्हटलं बघा इथे तुम्ही, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड 2ab आर द साइड्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे हे जे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 2ab जे आहेत ना, हे ट्रायंगलचे साइड्स आहेत. तर आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, हे जे ट्रायंगलचे साइड्स आहेत, तो ट्रायंगल आपला राईट अँगल ट्रायंगल आहे हे दाखवायचं आहे. आणि परत ह्याच्यामध्ये अजून एक सब क्वेश्चन काय, फाइंड आउट टू पायथागोरन ट्रिपलेट्स बाय टेकिंग सुटेबल व्हॅल्यूज ए अँड बी. म्हणजे आपल्याला हे आधी प्रूफ करायचं राईट अँगल ट्रायंगल, आणि ह्या ए आणि बी आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं, 2 पायथागोरन ट्रिपलेट पण तयार करायचं. आधी आपण काय करूयात, की आपला हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्याकडे जर सुरुवातीला विचार केला तर ए आणि बी हे नॅचरल नंबर आहेत आणि ए हा बी पेक्षा मोठा आहे. तर आपण काय करूयात, ए इज ग्रेटर दॅन बी. ठीक आहे. ते आपल्याला वापरायचं. ठीक आहे. म्हणजे ए जो आहे त्यांनी सांगितलंय क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ ए शुड बी ग्रेटर दॅन बी. ठीक आहे. म्हणजे ए जो आहे तो बी पेक्षा मोठा पाहिजे. आणि ते दोन्ही नंबर आपल्याला पॉईंटमध्ये घेता येत नाही. तर पॉईंटमध्ये काय घेता येत नाही, कारण दोन्ही पण नंबर आपले नॅचरल नंबर आहेत
आणि ए आणि बी आपल्याला 0 पण घेता येत नाही, कारण काय, ए आणि बी हे दोन्ही आपले नॅचरल नंबर आहेत. ठीक आहे. आता बघा आपल्याला ते 3 बाजू दिलेल्या आहेत, त्याचा आपण विचार करू. एक बाजू आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सेकंड जी बाजू आहे ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि तिसरी जी बाजू आहे, तिसरी बाजू आपले 2ab. हे तिन्ही पण जे आहेत ते त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. दीज आर द ऍक्च्युअली साइड्स ऑफ ट्रायंगल and we are going to prove these are nothing but the right angle triangle, means these are the sides of right angle triangle. मग हे राईट अँगल ट्रायंगलचे साईड्स आहेत, हे आपल्याला जर दाखवायचं असेल तर मला इथं पायथागोरसचा थेरम वापर अप्लाय केला पाहिजे. मग पायथागोरसचा थेरम काय सांगतो, हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साईड्स, ह्याचं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. मग हे करण्याच्या आधी आपल्याला सर्वात मोठी बाजू कुठली ती आपल्याला आधी आयडेंटिफाय करायला पाहिजे. तर सर्वात मोठी बाजू आयडेंटिफाय जर नाही केल्या तर तुम्हाला कळणारच नाही की आपला हायपोटेनियस काय असेल. तर मी काय करतो, एक आपण आयडिया करू त्याच्यामध्ये. आपण काय करू, ह्यापैकी कोणती बाजू मोठी आहे हे आपल्याला जर चेक करायचं कळत नसेल तर आपल्याला दिलं ना ए हा बी पेक्षा मोठा आहे, मग काय करतो आपण असं लिहूया, दिस इज अवर ए. ए इक्वल टू 3 घेतलं आणि बी इज इक्वल टू 2 घेतलं तर ही प्रॉपर्टी आपली सॅटिस्फाय करते की 3 इज ग्रेटर दॅन 2 आणि दोन्ही पण आपले नॅचरल नंबर आहेत. मग आपण इथं पुट करूयात ए स्क्वेअर, 3चा स्क्वेअर तू घेणार 9, बीचा स्क्वेअर, बी म्हणजे 2 आहे, 2चा स्क्वेअर जर केला तर येणार 4. तर 9 प्लस 4 आला, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे आपला किती झाला, 9 प्लस 4, सो दिस इज अवर 13. एक बाजू जर 13 मिळाला. ठीक आहे. तर राहिलेल्या दोन बाजू बघत आपण. परत ए बरोबर आपल्याकडे 3 आहे, 3चा स्क्वेअर 9 मायनस. ओके. आणि बी म्हणजे आपल्याला 2, 2चा स्क्वेअर किती येणार 4. सो दिस इज 9 minus 4. This is 9 minus 4 and 9 minus 4 is 5. हे जे पुट करूया आपण. काय केलं आपण, 2ab मध्ये a इज इक्वल टू 3 पुट केले, b इज इक्वल टू 2 पुट केले. तर तिघांचा जर प्रॉडक्ट घेतला 3 इंटू 2 6, 6 इंटू 2 12, दिस इज अवर 12. So ultimately, if I choose a is greater than b, so ultimately a square plus b square is the bigger than remaining two sides. ठीक आहे. म्हणजे a square plus b square आपला मोठा झाला ते राहिलेल्या दोन बाजूंपेक्षा, म्हणजे आपला a square plus b square हा सगळ्यात मोठा झाला, म्हणजे हा झाला माझा हायपोटेनियस. आता मी काय करणार, ह्याचा स्क्वेअर करणार. ह्याचा आपण स्क्वेअर करू. ह्याचा स्क्वेअर आपण काय करणार आहे, ह्याचा स्क्वेअर करणार मी, ह्याचा स्क्वेअर करणार, त्याला इक्वेशन 1 म्हणणार, याला सिम्प्लिफाय करून. नंतर राहिलेल्या दोन जे बाजू आहेत, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 2ab, त्यांना पण स्क्वेअर करून ऍड करतो, त्याला इक्वेशन 2 म्हणणार आहे आपण. ठीक आहे. मग इक्वेशन 1 आणि 2 जर सारखे येत असेल तर आपण काय म्हणू शकतो, दीज आर द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे विचारले आपण ते प्रूफ करू शकतो. त्याला एक्सपांड करूयात आपण. बघा, हे ए स्क्वेअरने असं सपोज करा, तात्पुरतं ए सपोज करा, आणि याला पण बीचा स्क्वेअरने बी ए सपोज करा. तर हा मला ए प्लस बीचा स्क्वेअर सारखा दिसतो. मग ए प्लस बीचा स्क्वेअर काय, तो ए स्क्वेअर, एचा स्क्वेअर झाला. ओके. प्लस, ओके, 2 टाइम्स ए इंटू बी. बरोबर. बघा, ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी. ए म्हणजेच आपला ए स्क्वेअर आणि बी म्हणजे बी स्क्वेअर आहे. प्लस प्लस बी स्क्वेअर, अगेन इट्स ब्रॅकेट स्क्वेअर. वाय? बिकॉज इट इज बी स्क्वेअर, इट इज नॉट ओनली बी. ओके. इट इज बी स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर म्हणजे ए प्लस बीचा स्क्वेअर. बघा, ए स्क्वेअर प्लस 2 ए इंटू बी प्लस बीचा स्क्वेअर. आपण ए प्लस बी प्रॉपर्टी यूज केली. बघा, पॉवर एस टू जर पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन घेतलं पाहिजे. दिस इज अवर ए रेस टू 4 प्लस. So I kept 2 a square b square as it is, plus. Okay. So this is a b square. Again it is a square. Again it is a power raised to power. If it is a power raised to power, we take the multiplication of power. So this is our b raised to 4. This is our b raised to 4. So I have just expanded a square plus b square. It gives you a raised to 4 plus 2 a square b square plus b square. Let it denote by equation number 1. Now this is the first part. So what's about the second part? I am going to square the remaining two sides of the triangle.
and I am going to check whether its addition is equal to equation 1 or not. If it is addition is equal to 1, then we can conclude the given triangle is right angle triangle. If its addition is not equal to equation number 1, then we can conclude this is not right angle triangle. Okay, so let us check. So this is the second side, a square minus b square, it's a bracket square. This is the second side plus 2ab square. तुम्ही म्हणणार की आता इथं फक्त a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होतं, 2ab होतं, तुम्ही स्क्वेअर काय केलं? आपल्याला इथं पायथागोरस प्रमाणे चेक करायचं आहे आणि हे पायथागोरस प्रमाणे पायथागोरसचा का थेरम काय सांगतो? हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोन साईडचं स्क्वेअर करून ऍड केलं तर ते जर सेम येत असेल तर आपण म्हणू शकतो की दिलेला ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याप्रमाणे सगळ्यात मोठ्या बाजू जी मोठी बाजू आहे त्याचं स्क्वेअर करून आपण इक्वेशन एक त्याला म्हटलंय. राहिलेल्या दोन जे साईड्स आहेत ते दोन्हीचं आपण स्क्वेअर करूयात. स्क्वेअर करून ते दोन्ही ऍड करतोय आपण आता. ठीक आहे. परत मी काय करतो ए मायनस बीचा स्क्वेअर जसं इथे अप्लाय केलं सेम तसंच ए स्क्वेअर मध्ये जर मायनस असेल तर मायनस 2 ए इंटू बी. ओके, ए म्हणजे आपल्याकडे किती आहे? ए स्क्वेअर. बी म्हणजे आपल्याकडे किती आहे? बी स्क्वेअर. ओके, तर -2 ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर प्लस प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे बी म्हणजे आपल्याकडे बी स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार हे बीचा स्क्वेअर परत त्याचा स्क्वेअर. ओके, प्लस. ओके, हे प्लस झालं. आता या सेकंड टर्मकडे जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, सेकंड टर्म काय आपला 2a इंटू बीचा स्क्वेअर आहे म्हणजे 2चा स्क्वेअर केला पाहिजे, एचा स्क्वेअर केला पाहिजे आणि बीचा स्क्वेअर केला पाहिजे. तर सगळ्यांचा स्क्वेअर केला असेल 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. So this is our 4a square b square. Okay, so I'm going to simplify this one. Again, it is a power is to power, so we can take the product of these two powers. This is a raised to 4. This is our a raised to 4. आता बघा, याला थोडंसं अंडरलाईन करतो मी. त्या अंडरलाईन केलेल्या टर्म्सकडे जर तुम्ही नीट बघितलं, इथं पण आपल्याकडे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे, इथं पण आपल्याकडे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे. फक्त अंडरलाईन जे केलेलं आहे त्या टर्म्सकडे बघा. इथे स्क्वेअर बी स्क्वेअरचं कोइफिशियंट +4 आहे, इथे स्क्वेअर बी स्क्वेअरचं कोइफिशियंट -2 आहे. म्हणजे हे दोन्ही काय होणार आपले सबट्रॅक्ट होणार. +4 -2 हे दोन्ही सबट्रॅक्ट होणार. किती येणार हे? किती लिहे? 2a स्क्वेअर बी स्क्वेअर. कारण 4 मधून जर 2 सबट्रॅक्ट केले तर +2 येईल आणि a स्क्वेअर बी स्क्वेअर आपला आहे तसं राहणार प्लस. परत पॉवरचा पॉवर म्हणजे किती येणार आहे? दिस इज b raised to 4. Let it denote by equation number 2. So I added these remaining two sides by taking their square and the sum is a raised to 4 plus 2a square b square plus b raised to 4. So this is same as the equation number 1. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन्ही सारखे आहेत. तर तुम्ही काय म्हणू शकता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 from equation 1 and 2 I can say that these left hand sides are equal. Means what? आपण काय कन्क्लूड केलं हे आपण बघा. हे आता जे आपण लिहिलंय हे जी क्वांटिटी लिहिली हे कशावर आलं? इक्वेशन 1 आणि 2 वर आलं. पण इक्वेशन 1 आणि 2 हे राईट हँड साईड जे आहेत ते मला सेम दिसत आहेत. राईट हँड साईड जर सेम असतील तर आपण काय करू शकतो त्यांचे लेफ्ट हँड साईड इक्वेट करू शकतो. आणि नीट जर ऑब्झर्व केलं तर हा पायथागोरस थेरम प्रमाणे बघा हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड्स असं दिसतंय. म्हणजे मी काय म्हणू शकतो हे जे आपले 3 साईड दिले होते आपल्या सुरुवातीला जे सांगितलं क्वेश्चनमध्ये थोडंसं हायलाइट करतो मी टर्म्सला. तर बघा आपण जे हायलाइट केले टर्म्स आहेत ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 2ab हे काय आहेत? दीज आर ॲक्च्युअली द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही लिहू शकताय की हे जे आहेत साइड्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड 2ab आर द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल असं म्हणू शकता. ठीक आहे,
त्याच्यावरून ठरलं आपलं ह्याच्यावरून फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून. ठीक आहे. हा झाला फर्स्ट पार्ट. तुम्ही लिहिलं पाहिजे बरं घ्यायचं. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 2ab आर द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल, ते तुम्ही लिहा. ठीक आहे. आता ह्याच्यामधला सब क्वेश्चन जो आहे, हा सब क्वेश्चन काय फ्रेम होतो, वी नीड टू फाइंड द 2 पायथागोरन ट्रिपलेट्स. आपल्या इथे 2 पायथागोरन ट्रिपलेट्स फाइंड आउट करायचे. त्यातलं एक ट्रिपलेट तर आपण सुरुवातीलाच फाइंड आउट केलं, की ए हा बी पेक्षा मोठा घेतला म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन 2. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज काय काय मिळाले, एक मिळालं 13, एक मिळाला 5 आणि तिसरा मिळाला 12. या 3 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, 13, 5 आणि 12. त्याला जर पायथागोरन ट्रिपलेटमध्ये लिहिलं तर हे असं दिसेल. दिस इज अवर फर्स्ट पायथागोरन ट्रिपलेट. इथे तुम्ही लिहिलं पाहिजे बरं का. हेच तुम्ही आता खाली लिहा, ए ग्रेटर दॅन बी. सो आय सिलेक्ट ए इज इक्वल टू बी अँड ए इज इक्वल टू 3 आणि बी इज इक्वल टू 2. त्याच्यामध्ये पुट करा तर असं मिळेल तुम्हाला आणि त्याला असं लिहा. ठीक आहे. 5, 12, 13 इज पायथागोरन ट्रिपलेट. ओके, असं लिहू शकता. नंतर आपल्याला अजून एक पायथागोरन ट्रिपलेट फाइंड आउट करायचं. हे करताना हे तुमच्या कायम डोक्यात पाहिजे की ए शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन बी and a and b should be natural numbers only. We cannot take a and b as a zero also. Okay, we cannot take a and b in the form of fractions. Okay, because they have specially mentioned a and b should be the natural numbers and this condition should be also followed. Okay, तर बघा अजून एक नंबर घेतो मी. a is equal to 2 घेऊयात आपण. a is equal to 2 आणि b is equal to आपण घेऊयात 1. ठीक आहे. मीन्स आय कॅन राईट 2 इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे ही कंडिशन पण माझी फुलफिल झाली. या कंडिशनला पण डिस्टर्ब करायला नको. या कंडिशनला तुम्ही जर डिस्टर्ब केला तर तुम्हाला पायथागोरन ट्रिपलेट हे मिळणार नाही. ओके, परत मी इथंच पुट करणार. कुठे पुट करणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 2ab मध्ये पुट करूयात. So I just written a square plus b square. So I have just selected a as a 2 and b as a 1. So I'm going to substitute the values of a and b in the first side. हे साइड आहेत बरं का ट्रायंगल, हे लक्षात ठेवा. So this is 2 square plus 1 square. 2 square 4, 1 square 1. So 2 plus 1, that gives you 5. First side is 5. Okay. Second बघा. a square minus b square. Okay. a square minus b square. परत a is equal to 2 आणि आपण b is equal to 1 put करूयात. So I can write this as 2 square minus 1 square. Okay. So 2 square 4, 1 square 1. तर 4 मधून 1 सबट्रॅक्ट जर केलात तर किती मिळेल तुम्हाला, हे 3 मिळेल. सो द व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3. म्हणजे ट्रायंगलची दुसरी बाजू जी आहे ती आलेली 3. आता राहिलेली अजून एक बाजू किती आहे, तो 2ab आहे. ठीक आहे, इथे साईडला घेतो आपण. So I have written 2ab. 2ab is the third side of the right angle triangle. Now we have just concluded. आता आपण ट्रायंगल न म्हणता त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणणं हे सोयीस्कर होईल, कारण आता जस्ट आपण प्रूफ करून दाखवलंय की हा माझा राईट अँगल ट्रायंगल. ओके, 2 as it is. The value of a is equal to 2. So the value of a is equal to 2 into b आपला किती आहे, 1. या तिघांचा प्रॉडक्ट जर घेतला तर 2 into 4 आणि 4 into 1, that is equal to 4. So the third side of the right angle triangle is 4. आणि आपल्याला माहिती आहे 3, 4, 5 this is also the one of the Pythagorean triplet. ओके, तुम्ही असं लिहू शकता, सेकंड Pythagorean triplet is असं लिहायचं. कसं लिहिणार त्याला नीट, असं शांततेला ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे 3, 4, 5. दिस इज द सेकंड Pythagorean ट्रिपलेट. म्हणजे आपल्याला आधी राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा होता, तो दाखवला आपण, आणि 2 Pythagorean ट्रिपलेटचे आपण पेअर्स पण तयार केलेले. फर्स्ट होता आपला 5, 12, 13 आणि सेकंड होतं 3, 4, 5. आणि आपण हे पण कसे घेतले, ए इज ग्रेटर दॅन बी. या कंडिशनला आपण कुठे डिस्टर्ब केलं नाही आणि ए आणि बी ला आपण नॅचरल नंबर समजून घेतले आहे. ठीक आहे. ऑन द स्क्रीन वी कॅन सी वन मोर एक्झाम्पल. ओके, हा हॉट क्वेश्चन मधला क्वेश्चन आहे बरं का, जो बोर्डात विचारलेला क्वेश्चन आहे. हा हॉट क्वेश्चन आहे. तर बघा,
त्याच्यामध्ये जर नीट जर तुम्ही क्वेश्चन रीड केला तर काय सांगितलेलं आहे, मी साईडला डायग्राम पण काढलाय, तुम्हाला ॲक्च्युअली डायग्राम काढायचं बरं का, 2 ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये. तुम्ही हे जर बघितलं खाली तर तिथं काय दिसेल, ड्रॉ फिगर विथ गिवन इन्फॉर्मेशन, म्हणजे हे जे इन्फॉर्मेशन दिलं त्याच्यावर आपला डायग्राम ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. आणि फाइंड द डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड द बायसिकल. बघा क्वेश्चन रीड जर केला तर काय सांगितलंय, फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग रमेश इज, बघा ही बिल्डिंग आहे, ठीक आहे, ही बिल्डिंग आहे, AB मीन्स बिल्डिंग इथं दिले बघा. AB हाईट ऑफ द बिल्डिंग इज 40 मीटर, ठीक आहे. AB इज द बिल्डिंग आहे आणि याची हाईट किती आहे, त्याची हाईट आहे 40 मीटर. ओके, आपण डायग्राम ड्रॉ करण्याच्या प्रोसेसकडे जातो बरं का. हा ए जो आहे, हा ए जो आहे बघा, त्या गिवन मध्ये दिलाय, ए इज काय थर्ड बघा गिवन मधलं, पोझिशन ऑफ रमेश ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग, म्हणजे रमेश इथं थांबलाय, ए म्हणजे रमेश आहे, लक्षात ठेवा. हा ए आहे, ए म्हणजेच काय आपला रमेश आहे जो बिल्डिंगच्या टॉपला थांबलेला आहे, ठीक आहे. तो काय करतोय बघा, की खाली जो सी आहे, सी इज द पोझिशन ऑफ बायसिकल, म्हणजे हे जे सी आहे तिथे काय, हा बायसिकल म्हणजे सायकल ठेवलेली आहे, ठीक आहे. तर रमेश काय करतोय, की हा वरून खाली या बायसिकलकडे बघतोय आणि आपल्याला माहित आहे वरून जर आपण खाली एखाद्या ऑब्जेक्टकडे जर बघत असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन आपला तयार होतो, ठीक आहे. आणि ते पण त्यांनी दिले आपल्या क्वेश्चन मध्ये, काय सांगितलंय बघायचं, अँगल MAC, अँगल MAC इज अँगल ऑफ डिप्रेशन अँड मेजर ऑफ अँगल MAC इज 30 डिग्री. म्हणजे हा जो यम आहे, अँगल ऑफ डिप्रेशन असा वर होत असतो बरं का, लक्षात ठेवा. हॉरिझॉन्टल प्लेनला होत असतो, वरून जर आपण खाली बघत असतो, ठीक आहे, तर हॉरिझॉन्टल प्लेनला म्हणजे ह्याला राहणार तो अँगल ऑफ डिप्रेशन क्रिएट होईल. आणि हा अँगल किती सांगितलं त्यांनी, अँगल आपला आहे 30 डिग्री. हा MAC अँगल ऑफ डिप्रेशन जो आहे तो 30 डिग्री तयार झालेला आहे. आणि हा अँगल आणि हे अँगल कसे असतात, हे दोन्ही पण आपले सेम असतात, ठीक आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दोन्ही आपले सेम असतात. म्हणजे हा जो अँगल आहे ACB हा पण अँगल झाला आपला 30 डिग्री, ठीक आहे. तर आपण जेवढे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलं होतं बघा, इन्फॉर्मेशन जर बघितलं, AB हाईट ऑफ द बिल्डिंग इज 40 मीटर आपण घेतलंय. सी म्हणजे काय, पोझिशन ऑफ बायसिकल घेतलंय आपण. ए इज द पोझिशन ऑफ रमेश ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग, ते पण घेतलंय आपण. MS इज अँगल ऑफ डिप्रेशन, ते पण आपण काढलंय. ओके, आता ड्रॉ फिगर विथ गिवन इन्फॉर्मेशन. हे फर्स्ट जो क्वेश्चन होता ऑलरेडी आपण इथं आता अटेम्प्ट केलेला आहे, ठीक आहे. तर सेकंड जो क्वेश्चन आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड द बायसिकल. म्हणजे हे बिल्डिंग जे आहे बी पासून सी पर्यंत जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स आपण काय करणार आहोत, मेजर करणार आहोत, ठीक आहे. बी पासून सी पर्यंत, ए बी इज द बिल्डिंग अँड सी इज द पोझिशन ऑफ बायसिकल अँड वी आर गोइंग टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन दिस बिल्डिंग अँड बायसिकल. ओके, आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जिथं आपण ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री घेतलं होतं तिथं पण सांगितलं होतं की आपल्याला इथं नेहमी टॅन थिटाच लागतो, ठीक आहे. आपल्याला बघा हा थिटा इथे 30 डिग्री, त्याची अपोजिट साईड आपल्याला दिलेलं आहे आणि ऍडजस्टंट साईड विचारलंय. आणि टॅनचा फॉर्म्युला असाच फ्रेम होतो आपला, टॅन थिटा इज इक्वल टू tan theta is equal to what, AB upon BC. AB is our opposite side and BC is your adjacent side. Okay, the value of theta is also provided in the given example, that is 30 degree. Okay, मग theta जो आपण 30 पुट करा. ओके, 30 जर पुट केलं तर हे होईल आपला tan 30 विच इज इक्वल टू, ओके, AB आपला किती आहे, AB 40 मीटर दिला, आपण इथं 40 पुट करूया. AB इज इक्वल टू 40 मीटर दिला, आपण पुट करूयात. आणि आपल्याला BC काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं, तर BC आपल्याला काय करायला लागेल, तसंच ठेवायला लागेल. I am going to keep this BC as it is because we are going to find the distance between building and bicycle. बघा किती सोपं झालं. tan 30 म्हणजे किती येतो, tan 30 आपला आहे 1/√3. So the value of tan 30 is 1/√3. आपण इथे सबस्टिट्यूट केलं लेफ्ट साइडला, विच इज इक्वल टू, ओके, हा 40 जो आहे न्यूमरेटर मधला त्याला आपण आहे तसंच ठेवूया, 40 डिवायडेड बाय आपल्याकडे काय येतं, BC, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. तर ह्या BC ला आपण काय करू, आहे तसंच ठेवू, ठीक आहे. आता आपण काय करू, या BC ला काय करू, डिनॉमिनेटर मधला आहे तो लेफ्टला जर गेला तर न्यूमरेटर मध्ये जाईल आणि हा √3 जो आहे लेफ्टला
तो जर तिकडे शिफ्ट झाला तर न्यूमरेटरमध्ये जातो. ठीक आहे. म्हणजे याला थोडंसं रिराईट जर केलं तर कसं दिसेल बघा. हे रिराईट करतो मी इकडे साईडला. हा BC कडे गेला. तर काय होईल, हा BC जर इकडे लेफ्टला जर शिफ्ट झाला तर 1च्या सोबत तो मल्टिप्लाय करेल. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला BC इंटू 1 किंवा 1 इंटू BC लिहा, काही प्रॉब्लेम नाही. राईट साईडला काय आहे, √3 ला आपण तिकडे शिफ्ट केलं म्हणजे काय नाही आहे, आपण ह्या √3 ला आपण त्या बाजूला शिफ्ट केलं म्हणजे काय होतो 40 इंटू √3. √3 ची व्हॅल्यू दिली 1.73. त्या क्वेश्चनमध्ये मी घेतलं नाही, पण रूटची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी, √3 1.73. तर आपल्याला काय करावं लागेल, मी काय करणार, हा 40 आहे तसं ठेवलंय आणि √3 ची व्हॅल्यू 1.73 आपण इथं पुट केलंय. त्या दोघांचा प्रॉडक्ट जर घेतला, त्या दोघांचा प्रॉडक्ट जर घेतला तर ह्याचा आन्सर येईल, his answer is 40 into 1.73 is equal to 69.2 meter. Means we can conclude that the distance between building and bicycle is 69.2 meter. ठीक आहे. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. हा हॉट क्वेश्चन मधला क्वेश्चन आहे की जो शेवटचा येतो. 2 क्वेश्चन दिले त्यापैकी एक आपल्याला सोडवायचा असतो, त्यामधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया. So this is the next example. Here you can see this example. This is a given quantity. If 3 sin x is equal to 4 times cos x, then find the value of tan x. Okay. So let us start this question. So this is 3 times sin x, which is equal to 4 times cos x. Okay. So we need to find the value of tan x. So tan x can be written as, so we can write tan x as a sin upon cos. म्हणजे आपण tan x ला sin x upon cos x लिहू शकतो. तर तुम्ही sin x upon cos x जर लिहिलात तर तुम्ही इझिली tan x काढू शकता. तर मी काय करणार ह्या सोल्युशनमध्ये किंवा ह्या क्वेश्चनमध्ये काय करणार, हा जो cos x आहे, ठीक आहे, त्या कॉसला मी काय करणार, लेफ्ट साईडला ट्रान्सफॉर्म करतो. 4 आणि cos x मध्ये मल्टिप्लिकेशनचा साईन आहे. हा cos x जर इकडे आला तर काय येणार हे, आणि या 3 ला मी काय करतो ॲट द सेम टाइम या बाजूला ट्रान्सफॉर्म करतो. म्हणजे हा 3 राईटला जाणार आणि cos काय येणार लेफ्टला येणार. ठीक आहे. दोन्ही पण शिफ्ट होताना डिव्हिजनमध्ये जातील दोन्ही. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण डिनॉमिनेटरमध्ये जातील. सो दिस कॅन रिटन ॲज sin x divided by cos x, which is equal to 4 divided by 3. Okay. So sin x upon cos x मध्ये काय येणार, this is our tan x. And the right hand side keep as it is, 4 by 3. Okay. In this way we can calculate the value of tan x. So value of tan x is equal to 4 by 3. ठीक. याप्रमाणे तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं तुम्ही, so नेक्स्ट क्वेश्चन. ओके. तर बघा हा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे ट्रू दॅटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. ट्रू दॅट मध्ये काय सांगितलं, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा विच इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा असं सांगितलं. ठीक आहे. तर बघा नीट जर विचार केला, LHS जर घेतला, दिस इज 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके. आता बघा RHS कडे तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केलात तर RHS मध्ये काय पाहिजे, न्यूमरेटरला सेक थिटा प्लस टॅन थिटा पाहिजे. तर मी काय करतो, डिनॉमिनेटरमध्ये बघा RHS ला काय प्रूफ करायचं, सेक थिटा प्लस टॅन थिटा पाहिजे. LHS ला दिलाय सेक थिटा मायनस टॅन थिटा, तो पण डिनॉमिनेटरला आहे. मी काय करतो त्या केसमध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेक थिटा प्लस टॅन थिटानी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. करूयात आपण. काय केलं आपण ह्या केसमध्ये, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा. तुम्ही म्हणणार की सेक थिटा प्लस टॅन थिटाने काय मल्टिप्लाय केलं. तर बघा आपल्याला इथं सेक थिटा RHS ला जे आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा पाहिजे.
आणि जोपर्यंत न्यूमरेटरला सेक थिटा प्लस टॅन थिटा येत नाही तोपर्यंत आपण हे प्रूफ करू शकत नाही. मग मला लक्षात आलं की डिनॉमिनेटरला जो सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे ह्याच्या कॉन्ज्युगेटने, कॉन्ज्युगेट म्हणजे काय, सेक थिटा आणि टॅन थिटाच्या मध्ये मायनस किंवा प्लस असेल तर त्याच्या अपोजिट साईननी मल्टिप्लाय डिवाइड केलं पाहिजे. ठीक आहे, तर याच्याने डिवाइड केल्याचा अजून एक बेनिफिट काय तुम्हाला लक्षात येईल का? ओके, विच इज इक्वल टू त्या दोघांचं वननी जर त्या न्यूमरेटरला सेक थिटा प्लस टॅन थिटाला जर मल्टिप्लाय केलं तर आहे असेल डिवायडेड बाय. ठीक आहे, आता बघा डिनॉमिनेटरकडे थोडंसं जर कॉन्सन्ट्रेट केलं तर डिनॉमिनेटरमध्ये पण दोन्हीही ब्रॅकेट सेक थिटा टॅन थिटा, इथे पण सेक थिटा टॅन थिटा आहे. एका ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस आहे. सो इट इज सिमिलर टू ए मायनस बी अँड ए प्लस बी. सो दिस इज अगेन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे आपल्याकडे सेक थिटा आहे आणि बी म्हणजे टॅन थिटा आहे. तर मी याला कसं लिहू शकतो, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मग आपण कुठली प्रॉपर्टी यूज केली, ए मायनस बी ए प्लस बी. दोन ब्रॅकेट जर सेम दिसत असतील आणि दोघांच्या मध्ये जर अपोजिट साईन असेल तर सगळ्या केसमध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल की हा फॉर्म्युला पण बऱ्याच वेळा वापरला. ठीक आहे, तर बघा विच इज इक्वल टू येणार हा सेक थिटा प्लस टॅन थिटा कीप ॲज इट इज. हा सेक थिटा प्लस टॅन थिटा आपण आहे तसं ठेवलाय. हा डिनॉमिनेटरमध्ये जो टर्म आलेला आहे एक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा त्याची व्हॅल्यू येते 1. म्हणजे आपला आन्सर किती आला, विच इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि हेच आपल्याला रिक्वायर्ड आपलं आन्सर आहे. तर ह्याप्रमाणे आपण काढलं. तर तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की हा 1 कसा आला. ठीक आहे, आला ना प्रश्न. ठीक आहे, तर 1चा आन्सर कसं म्हणजे ते सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 कसं येतं चेक करू. वी नो द ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॅन बी एक्सप्रेस एज सेक स्क्वेअर थिटा. हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा येतो. म्हणजे मी हा प्लस टॅन स्क्वेअरला काय करतो, राईट साईडला ट्रान्सफॉर्म करतो. म्हणजे काय बघा, 1 इज इक्वल टू दिस एक्स स्क्वेअर थिटा कीप ॲज इट इज. हा प्लस टॅन स्क्वेअर जर इकडे आला राईटला तर काय होतो मायनस टॅन स्क्वेअर थिटा. So I can write sec square theta minus tan square theta which is equal to 1. That's why this sec square theta minus tan square theta is 1. Okay. In this way we have proved 1 minus sec theta minus tan theta which is equal to sec theta plus tan theta. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. त्या क्वेश्चन मध्ये पण परत प्रूव्ह दॅट आहे. काय प्रूव्ह दॅट करायचं, tan theta plus cos theta which is equal to cosec theta into sec theta. ठीक आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं. प्रूफ करूयात आपण. तर बघा परत मी काय करतो, LHS घेतो. So start with the LHS. What's about the LHS? LHS is our tan theta plus cot theta. LHS is our tan plus cot. Okay. I am going to convert this tan in the form of sin and cos. Also, I am going to convert this cot in the form of cosine sin. So how can we write the tan? Tan can be expressed as sin theta upon cos theta. So this is our sin theta divided by cos theta. Okay. Plus I can write this cot as a cos theta divided by sin theta. So I have written this tan as a sin upon cos and cot as a cos upon sin. Okay. Now we need to take the cross multiplication. Okay. So I take the cross multiplication, which is equal to, if I take the cross multiplication sin theta into sin theta, it is a sin square theta, isn't it? Sin theta into sin theta is sin square theta plus this cos theta into cos theta is cos square theta. Okay. Sin theta into sin theta, sin square theta, cos theta into cos theta, cos square theta divided by cos theta into sin theta. This is cos theta into sin theta.
वर जर तुम्ही चेक केलं तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दिसतो न्यूमरेटरमध्ये आणि परत ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे किती येणार 1. सो दिस इज 1 डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू वॉट साइन थिटा. ओके. आता बघा हे तर 1 कॉस थिटा इंटू साइन थिटा आलं. ठीक आहे. आपल्याला पण आन्सर काय पाहिजे आपल्याला कोसेक थिटा इंटू सेक थिटा पाहिजे. ठीक आहे. तर त्याला मी असं वेगळं लिहू शकतो ना 1 कॉस थिटा इंटू 1 साइन थिटा. ठीक आहे. काय केलं आपण 1 कॉस थिटा इंटू 1 साइन थिटा लिहिलं आणि आपल्याला माहिती आहे 1 कॉस हा कोणाचा रेसिप्रोकल आहे. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा इंटू and 1 sin theta is a reciprocal of cosec theta. So I can write this sin theta as a cosec theta. आणि नीट बघा हेच आपल्याला आन्सर पाहिजे. फक्त टर्म्स इकडे तिकडे झालेले आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये टर्म्स इकडे तिकडे झाल्यानंतर काय फरक पडत नाही कारण मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. Either you write 2 into 3 or 3 into 2 both gives you 6. Okay. So this is our required RHS. So let us move to the next example. Okay. This is the next example. या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं तुम्ही एलिमिनेट थीटा if x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. ओके. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एक्सला एलिमिनेट करायचं आहे एक्सला सॉरी थिटाला एलिमिनेट करायचं आहे. थिटाला एलिमिनेट करणे म्हणजेच काय की आपलं जे फायनल आन्सर येणार आहे त्या आन्सरमध्ये कुठेही मला थिटा दिसू नये. ठीक आहे. मग मी काय करतो एक्सची व्हॅल्यू दिले आर कॉस थिटा आणि वाय दिले आपल्याला आर साइन थिटा. ठीक आहे. तर मी काय करतो काय केलं आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर घेतलं. ओके. मग मी काय करतो एक्सची व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करूयात आपण. एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आहे आर कॉस थिटा त्याचा स्क्वेअर आहे प्लस स्क्वेअर देखून प्लस वायची व्हॅल्यू किती आपल्याकडे आर साइन थिटा तर वायच्या ऐवजी आपण आर साइन थिटा पुट करूयात. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलंय की एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केलंय. ओके. दोघांना स्क्वेअर करूयात. आरचा स्क्वेअर काय येणार आर स्क्वेअर आणि कॉसचा स्क्वेअर येतो कॉस स्क्वेअर थिटा. ओके. प्लस इथं पण दोघांचा स्क्वेअर करू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना मी काय केलं पाहिजे तो आरचा स्क्वेअर साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. ओके. सुरुवात केली आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके. आणि नंतर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या दोघांना स्क्वेअर केलंय. त्या दोघांमध्ये बघू शकतो आर स्क्वेअर इज अ कॉमन टर्म. सो आय कॅन टेक आर स्क्वेअर ॲज अ कॉमन टर्म. 2 ते 3 टर्म्समधून किंवा कितीही टर्म्स असू दे त्याच्यामधून आपण एखादी गोष्ट म्हणजे एखादा टर्म किंवा एखादा नंबर कॉमन काढणे म्हणजे त्या नंबरनी त्या प्रत्येक टर्म्सला आपण डिवाइड करत असतो लक्षात ठेवा. ओके. सो आय टूक आर स्क्वेअर ॲज अ कॉमन. सो व्हॉट रिमेन्स कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर तर ऑलरेडी बाहेर आलाय तो फक्त काय राहणार ते काय राहतो फक्त आपल्या साइन स्क्वेअर थिटा. परत बघा ब्रॅकेटची व्हॅल्यू तुम्हाला तर लक्षात आलं असेल ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इट गिव्स यू 1. सो दिस इज ओनली आर स्क्वेअर. ओके. आर स्क्वेअर इंटू 1. So r square into 1 it gives you r square means I got a new expression. Expression is x square plus y square which is equal to r square. So in this way we have eliminated theta. बघा आता येणार हा जो एक्सप्रेशन आलेला आहे एक्सप्रेशन मध्ये कुठे तुम्हाला थिटा दिसत नाहीये. ओके. तर ह्याप्रमाणे आपण रिमूव्ह करू शकतो आणि हे तुम्ही जर नीट विचार केला दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. हा सर्कलचा इक्वेशन आहे. ह्याच्यामध्ये सर्कलचा रेडियस आहे आर आणि जर सेंटर आहे 0 0. ठीक आहे. सेंटर ॲट ओरिजिन इट्स रेडियस इज आर. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण मूव्ह करूया. नेक्स्ट क्वेश्चन इज डिपेंड अपॉन द ऍक्टिव्हिटी बेस. हा ऍक्टिव्हिटी बेसवर क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता बघा इन ट्रायंगल ABC angle B is 90 degree and angle C is theta. Then complete the activity to derive the trigonometric identity. ठीक आहे. तर आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला इथं डिराईव्ह करायचं आहे. डायग्राम जर बघितला
डायग्राम असायची. This is our right angle triangle. This is of course 90 degree. This is 90 degree. Its point is B. ओके, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ए बी सी, बी आपला 90 डिग्री आहे आणि अँगल सी जो आहे तो थिटा घ्यायला सांगितलं. ठीक आहे, ॲक्च्युअली हे ॲक्टिव्हिटी बेस्ड याच्यामध्ये डायग्राम सुद्धा आहे. ठीक आहे, आता बघा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर फर्स्ट जे बॉक्स आहे तो बॉक्स आपल्याला फिल करायचा आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, ऑफकोर्स इट इज ए सी स्क्वेअर. बरोबर, पायथागोरस थेरम काय सांगतो, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. सो ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर विच इज गिव्स यू ए सी स्क्वेअर. ओके, पुढे काय सांगितलं, डिवायडिंग बाय ए बी स्क्वेअर. ए बी स्क्वेअरनं त्याने डिवाइड करून दिलं. ठीक आहे, तर इथे बघा हा तो डबा आता मी सर्कल केला आहे. त्याच्यामध्ये बघा ए बी स्क्वेअर दोन्ही कॅन्सल होतात, 1 येतात. ठीक आहे, इथे येणार बी सी अपॉन ए बी. ओके, म्हणजे बी सी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर आणि राईटला काय आपल्याकडे ए सी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर. ओके, आता बघा नीट जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर हा जो आहे बॉक्स, हा बॉक्स आपल्याला फिल करायचा आहे. तर बघा हा आहे कॉट स्क्वेअर थिटा. ओके, आता बघा आपल्याला कॉट तर माहिती नाही, पण आपल्याला टॅन आपण काढू शकतो. ठीक आहे, टॅन तुमचा कॉट माहिती नाही आहे तर तुम्ही टॅन काढा. टॅन थिटा इज इक्वल टू, ठीक आहे, टॅन थिटा म्हणजे काय असतो, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. ओके, opposite side to the towards the theta is AB and its adjacent side is BC. So I can write tan theta is equal to AB upon BC. If I take the reciprocal of tan, so the reciprocal of tan is cot. So I can write this tan is equal to cot. tan चा रेसिप्रोकल कॉट आहे. ठीक आहे, त्या टॅनला जर कॉटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, ही जी साईड आहे त्या साईडला काय केलं पाहिजे, रिव्हर्स केलं पाहिजे. म्हणजे जे न्यूमरेटर आहे ते डिनॉमिनेटरमध्ये गेलं पाहिजे आणि जे डिनॉमिनेटर आहे ते न्यूमरेटरमध्ये आलं पाहिजे. म्हणजे कसं येणार, हे बी सी डिवाइड बाय AB. So this is the value of cot theta. So cot theta is equal to what, BC upon AB. आणि स्क्वेअर जर केलं त्याला, हे जर स्क्वेअर जर केलं तर काय येणार, इथं समजा तुम्ही स्क्वेअर केलं त्याचा पण स्क्वेअर येणार, त्याला पण काय स्क्वेअर येईल. ठीक आहे, म्हणजे कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती झाली, BC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर. डिनॉमिनेटरमध्ये बघायचं AB स्क्वेअर दिलं, म्हणजे इथं आपल्याला काय फिल करावं लागेल, हे आपल्याला BC स्क्वेअर फिल करावं लागेल. किंवा काय कळत नसेल तर पण ह्याच्यावरून पण तुम्ही चेक करू शकता. बघा हा BC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर म्हणजे काय आहे, कॉट स्क्वेअर थिटा. सिमिलरली ह्याच्यावरून पण तुम्ही कन्क्लूड करू शकता, AC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार, कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे तुम्ही काय फिल केलं पाहिजे, इथं दिस ब्रॅकेट शुड बी AB स्क्वेअर. ओके, झालं. आता बघा आपल्याकडं ह्याच्यावर, ओके, BC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, कॉट स्क्वेअर. इथं बघा आपल्याकडे BC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर, ह्याच्याऐवजी आपण काय रिप्लेस करू शकतो, कॉट स्क्वेअर थिटा. ओके, ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, कॉट स्क्वेअर थिटा रिप्लेस करू शकतो. राईट साईडला तर तुम्ही कोसेक स्क्वेअर थिटा आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी बेस्ड जे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, एक मिनिट. हां, इथे क्वेश्चन आपल्याकडे आहे, फक्त एक्सप्लेन करतो, तुम्ही ट्राय करा. ट्राय. ओके, आता बघा आपल्याला दिलंय द व्हॅल्यू ऑफ साइन एक्स इज प्रोव्हाइडेड. साइन एक्सची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड करून दिले 7/25 आणि विचारलंय कॉस, कॉस एक्स आणि टॅन एक्स. आता बघा आपल्याला आयडेंटिटी माहित आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू 1. एक लक्षात ठेवा, साइन दिलं असेल, कॉस जर विचारलं असेल
तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 और साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तुम्हाला जर टॅन दिलंय आणि सेक जर विचारलं असेल तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर वापरलं पाहिजे. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला कॉड दिलं आणि कोसेक विचारलं तर 1 प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. ह्या तिन्ही आयडेंटिटी जे आहेत ते तुम्हाला प्रॉपरली आले पाहिजे. ठीक आहे. इथं साइन एक्सची व्हॅल्यू पुट करा. काय केलं आपण साइन एक्सची व्हॅल्यू इथं पुट केले 7/25 त्याचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ॲज इट इज विच इज इक्वल टू 1. So I can write this cos square as 1 minus हा 7/25 चा स्क्वेअर केला तर 49/625. हा जर साईड चेंज केला तर किती होणार हे 49 डिवाइड बाय 625. त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यावर येईल बघा. थोडंसं डायरेक्ट जर फास्ट करायचं म्हटलं तर 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं असं 625 into 1 625 1 into 49 49 divided by 1 into 625 625. तर 625 मधून जर 49 जर तुम्ही सबट्रॅक्ट केलात तर 576 असलं एक्झाम्पल आय थिंक ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलं ऑलरेडी. So the value of cos square x is equal to 576 divided by 625. Cos square x is equal to 576 divided by 625. स्क्वेअर रूट घ्या. cos square x is equal to असं आहे. त्यामुळे स्क्वेअर रूट जर घेतलं तर cos x is equal to काय येणार प्लस मायनस 576 डिवाइड बाय 25. म्हणजे cos x is equal to येईल प्लस मायनस 576 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे 24 आणि 625 25. So I got the value of cos x. I got the value of cos x that is a plus minus 24/25. त्याच्यावर तुम्ही tan काढा. How to write the tan x? Tan x is nothing but it is the division of sin x and cos x. Sin x ची व्हॅल्यू पुट करा 7/25. ओके. cos x आपल्याकडे आता प्लस आणि मायनस असे दोन ऑप्शन आहेत. ठीक आहे. त्यातला आधी प्लस घ्या. काय केलं cos x आपण प्लस घेतलं 24/25. 25 गेट कॅन्सल. दोन्हीकडे आपण काय केलं 25 कॅन्सल केलं. ओके. काय शिल्लक राहील 7 डिवाइडेड बाय 24. दिस इज द व्हॅल्यू ऑफ tan x. सेकंड टाइम पण असंच करा. तुम्ही काय करा परत tan x इज इक्वल टू sin x अपॉन cos x करा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता सेकंड टाइमला टॅनला कॉसला निगेटिव्ह आहे मायनस 24/25 करा. 25 कॅन्सल म्हणजे किती बघा असे दोन व्हॅल्यूज येतील. tan x आला 7/24. एकदा tan x आला मायनस 7/24. ठीक आहे. त्याप्रमाणे तुम्ही क्वेश्चन सगळे अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे 2023 ते 2020 ते 2023 हे सर्व क्वेश्चन पेपरमध्ये ट्रिग्नॉमेट्रीचे जेवढे क्वेश्चन्स होते ते सगळे आपण अटेम्प्ट केलेले आहेत. मला वाटतं की ट्रिग्नॉमेट्रीचे आपण सगळ्या क्वेश्चन पेपरमधले सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहेत. तर एकतरी नेक्स्ट व्हिडिओ आपला एकतरी फायनान्स प्लॅनिंग और मेन्सुरेशन या दोन्हीपैकी एका चॅप्टरवर असेल. तर लवकरात लवकर सगळे व्हिडिओज हे मी कव्हर करून तुम्हाला शेअर करतो. तर अशाच प्रकारे हे व्हिडिओ जे तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला मोटिवेट करा.